तुम्हाला होणाऱ्या त्रासामागचं कारण हे तुमच्या आजूबाजूची लोक किंवा परिस्थिती नसून तुम्ही स्वतःच आहात आणि हा आ ल व्य चा फॉर्म्युला वापरून तुम्ही या जाळ्यातून बाहेर पडू शकता। आ ल व्य यातला आ म्हणजे आठवण। यात तुम्हाला वाटतं की काही गोष्टी या तुमच्या मनासारख्या झाल्या की तुम्ही सुखी व्हाल। यात माझा नवरा असा वागायला हवा होता किंवा आज थंडी थोडी कमी असायला हवी होती। जेव्हा कधी तुम्हाला या गोष्टींची आठवण होईल तेव्हा लगेच म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला परत परत या गोष्टीची आठवण होत आहे। स्वतःला तुमच्या या वैचारिक अवस्थेची पूर्णपणे जाणीव करून घ्यायची आहे। मी या समोरच्या व्यक्तीला दोष देत आहे किंवा वातावरण बदलावं ही अशक्य असलेली गोष्ट शक्य व्हावी अशी अपेक्षा करत आहे। आणि जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला या गोष्टीची आठवण होऊन तुम्ही स्वतःला त्रास द्यायला जाताय तेव्हा लगेच एखादी नोटबुक घेऊन किंवा मोबाईल मधला नोटपॅड वापरून तिथेच व्यक्त व्हा। व्य म्हणजे व्यक्त होणे। तुम्हाला काय त्रास होत आहे आणि त्यावर तुम्ही स्वतःच्या नियंत्रणातल्या गोष्टी वापरून कसे मार्ग काढू शकता या गोष्टी लिहून काढा आणि अशा प्रकारे हळूहळू तुम्ही या लूप मधून बाहेर पडू शकाल।